दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता सैफ अली खान राहत असलेल्या सद्गुरू शरण या इमारतीतील बाल्कनीला जाळ्या लावण्यात येत आहेत। शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक खबरदारी देखील घेतली जाते। कोणीही घरात किंवा गॅलरीमध्ये शिरू नये यासाठी जाळ्यांसोबत रॉडही लावले जात आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। आपण सैफ अली खानच्या सद्गुरू शरण या बिल्डिंगच्या बाहेर उभे आहोत आणि याच 11 माळ्यावर जिथे जो हल्लेखोर आहे तो आला होता तिथेच आता आपण बघतोय सुरक्षा अधिक वाढवता यावी त्या दृष्टिकोनातनं जाळी बसवण्यात, म्हणजे आधी जाळी होती ती अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न केले जातात। आपण त्याच बिल्डिंगच्या समोर आहोत ज्या 11व्या माळ्यावर, म्हणजे वरचे जे 3 माळे आहेत ते सैफ अली खानचे आहेत आणि त्याच माळ्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं काही पावलं उचलली जात आहेत। मुंबई पोलीस ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत, दुसरीकडे अधिक सुरक्षित इथे वातावरण राहावं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात। तिथे आपण बघतोय जाळी अधिक सुरक्षित केली जाते, रॉड्स लावले जात आहेत जेणेकरून कोणीही गॅलरीत येऊ नये किंवा 11व्या माळ्यावर येऊ नये। सांगितलं जात आहे की जेव्हा सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे तेव्हा सैफ अली खान या सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये न राहता जे त्याचं जुनं घर आहे फॉर्च्यून हाईट, त्या फॉर्च्यून हाईटमध्ये काही काळ राहणार आहे, तिथे विश्रांती घेणार आहे। मात्र दुसरीकडे आपण बघतोय कशा प्रकारे काम सद्गुरू शरण बिल्डिंगमध्ये आहे जिथे सैफ अली खान राहतो। त्याच 11व्या माळ्यावर आपण कशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात येते ते पाहतोय। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। त्यामुळे आता थोड्याच वेळात सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्याची आता त्यानंतर तो सद्गुरू शरण या इमारतीमध्ये त्याला आता नेण्यात येणार आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती तिथे सुद्धा मोठी खबरदारी घेण्यात येते। मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या घराच्या बाहेर जाळ्या देखील लावण्यात येतात। तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक खबरदारी देखील घेतल्याची माहिती मिळते। तसंच कोणीही घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये शिरू नये यासाठी जाळ्यांसोबत रॉडही लावले जात आहेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात लीलावती रुग्णालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहे। अजय, नेमका आता सैफ अली खानला आता किती वेळात डिस्चार्ज मिळणार आहे? खरं तर 2:30च्या आतमध्ये जे तर सैफ अली खान रुग्णालया बाहेर निघताना आपल्याला पाहायला आणि त्याच मूळ प्रशासन ह्याच्यावरून एकंदरीत आता लीलावती हॉस्पिटलच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय की अलर्ट मोड जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे सैफ अली खानचे बॉडीगार्ड असतील, सोबतच पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोड झालेला आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही गेट, हा खरं तर आउट गेट आहे, त्याच्या समोरचा इन गेट आहे। दोन्ही गेट जे आहेत तर दोन्ही गेटवर पोलीस जे आहेत ते उभे झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यासोबतच जर पाहिलं तर सैफचे बॉडीगार्ड किंवा मग त्यांच्या टीम मधली जी काही लोक आहेत ती सुद्धा गेटवर आलेले आपल्याला स्पष्ट जे ते दिसत आहे। माझ्या दर्शकांना ही एक्सक्लुझिव्हरित्या आपण जी संपूर्ण दृश्य जी आहे ते दाखवत आता खरं तर संपूर्ण प्रक्रिया डिस्चार्जची झाल्याची माहिती जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे आता काही वेळातच सैफ अली खानला जो आहे तो डिस्चार्ज देण्यात येईल आणि त्याच्यानंतर तो त्याच्या फॉर्च्यून हाईट ह्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर सकाळपासून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।